की आता सरकारने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला आहे. 65 वर्षावरच्या नागरिकांना अर्धा प्रवास आहे, अर्ध्या तिकिटात प्रवास आहे आणि महिलांना अर्ध्या दरात प्रवास आहे. आता या त्यांच्या भूमिकेला छेद जातोय. कारण एकीकडे त्यांनी भाडेवाढीला मान्यता दिली आहे, दुसरीकडे त्यांची ही भूमिका आहे. आता झालंय काय, अजून दुसरी एक गोष्ट याच्यातून आहे, म्हणजे जे प्रवासी तिकीट काढतात त्याच्यावरती याचं बर्डन येणार आहे. पण म्हणजे कमी लोकांना ह्याचा झळ पोचणार आहे, पण ती मोठी झळ पोचेल. कारण भाडेवाढ जवळजवळ 14.95% आहे. हे पण आहे, तितकंच खरं आहे. पण एस टीचा नाविलाज आहे. भाडेवाढ केली ती बरोबर आहे, एस टी वाचलीच नसते अशी परिस्थिती आहे. इतका लॉस, जवळजवळ 1 किलोमीटरला ₹3.41 इतका लॉस होतोय आणि दररोज एस टी 52 लाख किलोमीटर चालते. एवढा लॉस कुठल्याही व्यावहारिकदृष्ट्या कुठल्याही संस्थेला परवडणार नाही. तशीच एस टीची परिस्थिती होती. म्हणून भाडेवाढ ही बरोबर आहे. आणि जर भाडेवाढीची झळ सरकार वाटत असेल की सर्वसामान्य नागरिकांना बसते, तर त्याच्यात काही सरकारने याच्यात मला एक अजून तोडगा सुचवायचा आहे. ही जी भाडेवाढ आहे ना, ही भाडेवाढ एकतर नाही केली असती आणि सरकारने पैसे दिले असते ते चाललं असतं. कारण सरकारला 100 ते 120 कोटी रुपये महिन्याला द्यायला काही फार मोठी अमाऊंट नाही. पण आता तुम्हाला सांगतो, ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते बाजारात जातात किंवा शेतीमाल घेऊन जातात. त्यांचा शॉर्ट रूट आहे, गावापासून तालुक्यापर्यंत आहे, गावापासून बाजारात. त्यांना याचा जास्त फटका बसतो लांब पल्ल्याच्या गाड्यांपेक्षा. त्यामुळं त्या गरिबांचा पण विचार झाला पाहिजे. या भाडेवाढीमध्ये कशी भाडेवाढीमध्ये चेंज करता येईल आणि किंवा मग सरकारने पैसे द्यावे, असं काहीतरी निर्णय मधला मार्ग सरकारने काढला पाहिजे.